नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? उन्हाळा खूप आहे हां. बाहेर जाताना टोपी घालायची, पाण्याची बाटली खिशात ठेवायची कायम. आणि आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे भक्तीमधील शक्ती. मुलांनो, आता हनुमान जयंती होऊन गेली की नाही? मग हनुमंत कोणाचं नाम घेत होता? प्रभू रामाचं. तसेच तुलसीदास देखील प्रभू रामाची खूप भक्ती करत होते आणि ते सतत श्रीरामाचं नाव घेत होते. त्यांनी रामायण लिहिलं म्हणून त्या रामायणाला तुलसी रामायण असे म्हणतात. माहिती आहे ना तुम्हाला? तर ते तुलसीदास एकदा मथुरेला जायचं होतं त्यांना. पूर्वी काय अशा गाड्या वगैरे नव्हत्या, लोक चालत जायचे, प्रवास करायचे. मग तुलसीदास की नाही मथुरेला जाताना दिल्लीला उतरले बरं का. दिल्लीला उतरले तर तिथे अकबर बादशाचं राज्य होतं आणि बिरबल त्यांचा पंतप्रधान होता. आणि मग सगळी लोक तुलसीदासांच्या दर्शनाला आली बरं का मुलांनो. आणि दर्शन घेताना इतकी गर्दी कसली म्हणून की नाही अकबराने बिरबलाला विचारलं, अरे ही गर्दी आपल्या इथे कसली आहे एवढी चाललेली आहे? तर म्हणे, अहो आपल्या इथे तुलसीदास आलेले आहेत की नाही, त्यांच्या दर्शनाला ही गर्दी चाललेली आहे. हो का? मग मलाही त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, घेऊन या त्यांना. तर बिरबल म्हणाले, अहो त्यांना इकडे बोलवायचं नाही, आपणच त्यांच्या दर्शनाला जायचं. अकबर बादशाला गर्व, म्हणे मी एवढा बादशाह आणि मी कसं काय जाणार त्यांच्या दर्शनाला, त्यांनाच घेऊन या. म्हणे असं नका करू. तरी पण अकबर बादशाह काय ऐकत नाही. 4-5 शिपायांना पाठवतो आणि तुलसीदासांना घेऊन या म्हणतो माझ्या इकडे दर्शनाला. मग जातात ते शिपाई आणि मग तुलसीदासांना म्हणतात, आमच्या महाराजांनी तुम्हाला बोलवलेले आहे वाड्यावर, राजवाड्यावर. तर ते तुलसीदास म्हणतात, त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात, माझा महाराज फक्त भगवंत राम आणि मी रामाशिवाय कोणाच्याही घरी जात नाही. फक्त रामालाच मी नमस्कार आणि राम सांगेल तेच मी करतो. त्यांना ते जातात आणि मग अकबराला सांगतात की ते तुलसीदास असे असे म्हटलेत. मग खूप राग येतो बरं का अकबराला. मग अकबर काय करतो, मग शिपायांना म्हणतो जा आणि त्यांना हातपाय बांधून त्यांना घेऊन या आपल्या राजवाड्यावर आणि त्यांना कैद करा. मग जातात आणि मग तुलसीदासांना घेऊन येतात ते बांधून आणि मग कैदेत टाकतात. त्यांना खूप वाईट वाटतं, ते खूप रडतात. मग बिरबल म्हणतो की महाराज तुम्ही हे चांगलं केलेलं नाही, तुम्ही कशाला त्यांना विनाकारण त्रास दिला? तर अकबर बादशाह म्हणतात, ते आले नाही ना स्वतःहून, मग बघू त्यांची भक्ती, रामाचे ते भक्ती करतात की नाही, मग बघू त्यांचा राम त्यांना कसा सोडवतो कैदेतनं. मग बिरबलाला खूप वाईट वाटतं. मग तुलसीदास की नाही मग त्या कैदेत एका ह्याच्यामध्ये त्यांना ठेवलेलं असतं बरं का, कैदखान्यात. आणि मग ते खूप रडतात आणि रामाला म्हणतात, रामराया माझी काय चूक झाली आहे, तेव्हा मला त्यांनी हे तर कैदेत टाकलं आहे, आता मी काय करू, मी कसं जाणार मथुरेला, मला तर मथुरेला जायचं आहे. आणि मग मला आता तू कसं सोडायचं ते तूच बघ बाबा. आणि म्हणून ते की नाही रडतात आणि असं शांत रामनामाचं जप करत बसतात. आणि ते रामनामाचा जप करत असताना त्यांच्या मुखातून हनुमान चालीसा निघते आपोआप. आणि ते हनुमान चालीसा ते लिहून काढतात. ते जसे जसे हनुमान चालीसा लिहायला लागतात की नाही, तसं तसं एक 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 माकड त्या राजवाड्यावर येतो आणि असे अनेक माकडं येतात आणि राजवाड्याचा फार उद्ध्वस्त करून टाकतात. जेव्हा अकबर बादशाह उठतो आणि बघतो, अरे बापरे हे काय, आपला राजवाडा इतका उद्ध्वस्त कोणी केला? मग बिरबल म्हणतो की तुम्हाला मी म्हटलं होतं की नाही, तुम्ही तुलसीदासांची परीक्षा पाहू नका. तुम्ही म्हटले ना की आता तो कसा कैदेतनं सुटतो, आता तुम्हाला त्यांना सोडवलंच पाहिजे. बघा आता तुम्हीच ती परिस्थिती. ते बाहेर येतं अकबर बादशाह, बघतो तो सगळीकडे वानर, जणू काही ते वानर त्या तुलसीदासांना सोडवायलाच आले होते. आणि मग ते जातात पटकन घाई तुलसीदासांची तिथे त्यांचं दरवाजे उघडतात कैदेचा आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होतात आणि म्हणतो की मी तुमची परीक्षा घेतली, मला माफी करा म्हणे. आणि तुम्ही पहिले ह्या वानर सेनेला थांबवा, माझं सगळं उद्ध्वस्त केले त्यांनी. मग तुलसीदास जातात, मी तर म्हणे त्या वानरांना बोलवलेच नाही आहे, परंतु माझ्या रामरामाने माझी सुटका केली म्हणून मी ही बघा म्हणे मी ही चालीसा लिहिली की नाही, हनुमान चालीसा, मी जशी जशी लिहित होतो तसं तसं एक येत होतो. म्हणजे माझ्या भक्तीमध्ये शक्ती आहे की नाही?
म्हणून मुलांनो, सतत आपण कुठलंही काम करत असताना मनात सतत रामाचं नाव घ्यायचं, म्हणजे भक्तीमध्ये शक्ती असते. आणि हनुमंत की नाही आपल्याला नेहमी वाचवत असतो बरं का, प्रत्येक संकटातनं. ते तुलसीदासांनी ते हनुमान चालीसा लिहिली ना, जसं त्यांना संकटातनं वाचवलं तसं ते तुलसीदास म्हणाले, ही हनुमान चालीसा जेव्हा संकटात जो कोणी असेल त्यांनी ही हनुमान चालीसा म्हटली की त्यांचे संकट दूर होईल. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.